राम मंदिर. मित्रांनो, राम मंदिर बनवण्यासाठी 4,000 वर्कर्स दिवस रात्र राम मंदिरचं काम पूर्ण करण्यासाठी काम करत आहेत. मित्रांनो, राम मंदिर हे अयोध्येतील राम जन्मभूमीच्या जागेवरती बांधले जाणारे हिंदू मंदिर आहे. हे मंदिराच्या कामाची सुरुवात करताना या जागेवरती खूप काही रहस्यमय गोष्टी भेटल्या आहेत. तर या व्हिडिओमध्ये आपण हेच जाणून घेणार आहोत की जुन्या राम मंदिराच्या मूर्तीचं काय करणार आहेत, या जागेवरती खोदकाम करत असताना काय भेटले, हे मंदिर केवढे आहे. तर अशा अनेक प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा. तर चला तर नवीन व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, 67 एकरामध्ये हे मंदिर बांधलं गेलेलं आहे. प्रत्यक्ष मंदिर हे 2 एकरामध्येच बांधलं गेलं आहे. मित्रांनो, हे काम चालू असताना या जागेवरती बाल गणेशाची मूर्ती, बाल हनुमानाची मूर्ती आणि अशा बऱ्याच काही मूर्त्या आणि वस्तू भेटलेल्या आहेत. तर मित्रांनो, अयोध्या हे श्रीरामाचे जन्म ठिकाण आहे. येथे प्रभू श्रीरामाचा जन्म झालेला आहे आणि यामुळेच इथे खूप मोठे राम मंदिर बांधले जात आहे आणि हे काम आता पूर्ण सुद्धा झालेले आहे. तर एक चांगली तारीख काढून प्रभू श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा 22 जानेवारीला होणार आहे आणि 16 जानेवारीपासूनच मंदिरात पूजेची सुरुवात होणार आहे आणि 20 जानेवारीला अक्षता सोहळा होणार आहे आणि 22 जानेवारीला प्रभू श्रीरामाची मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे आणि त्याची शुभ मुहूर्त वेळ 22 जानेवारीला 12:29 काढलेली आहे. आता पाहू श्रीरामाच्या जुन्या मूर्तीचं काय होणार आहे. मित्रांनो, श्रीरामाच्या जुन्या मूर्तीला सुद्धा श्रीरामाच्या नव्या मूर्तीपाशीच बसवणार आहेत. नवी मूर्ती बनवण्याचं कारण म्हणजे ही मूर्ती खूपच छोटी होती, त्यामुळेच नवीन मूर्ती ही आत्ता 51 इंचीची इतकी उंच असणार आहे. मित्रांनो, 35 फुटाच्या अंतरावरून भाविक भक्तांना या मूर्तीचे दर्शन घेता येणार आहे. त्यामुळे 22 जानेवारीला जगभरातून लोक येणार आहेत. तसेच भारतातून राजकारणी, क्रिकेटर, बिझनेसमॅन आणि बरेच लोक येणार आहेत. तर पाहू कोणी या मंदिरासाठी काय दिले आहे. मित्रांनो, उत्तर प्रदेशच्या एटा जिल्ह्यातून 2100 किलोची घंटा मंदिरात येणार आहे. मित्रांनो, हिची किंमत 25 लाखपेक्षाही जास्त सांगितली जात आहे. मित्रांनो, यामध्ये महाराष्ट्रातून सागवान पाठवले गेले आहेत आणि त्याच्या हैदराबादच्या कारागिराने दरवाजे तयार केले आहेत. मित्रांनो, यावरती हत्तीच्या कळसाच्या अशा वेगवेगळ्या आकाराचे कोरीव काम केले आहे आणि हेच राम मंदिराला दरवाजे बसवणार आहेत. मित्रांनो, यामध्ये गुजरातमधल्या बडोद्यावरून तब्बल 108 फूट लांब अगरबत्ती तयार केली आहे आणि हीच अयोध्येला पाठवली जाणार आहे आणि या अगरबत्तीचे वजन किमान 3500 किलो एवढे सांगितले जात आहे. मित्रांनो, या अगरबत्तीचे वैशिष्ट्य असे आहे की ती एकदा पेटवली तर 1.5 महिना जळतच राहणार आहे. तर तुम्ही जाणार आहेत का 22 जानेवारीला अयोध्येला, हे कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा. चला तर भेटूया अशाच एक इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय सर्वांना, धन्यवाद.